आज आपण जो शिकणार आहे तो इंग्लिशचा एक घटक आहे प्रिपोजिशन्स। आणि या प्रिपोजिशन बद्दल आपल्याला काही माहिती घ्यायची आहे। तरी मागील व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, याही व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्याल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल। तर चला मित्रांनो, सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा घटक जिल्हा परिषद, MPSC, आता तर आदिवासी, त्यानंतर कामगार यांच्या ज्या परीक्षा आहे कामगार विभागाच्या, त्यासाठी इंग्लिश हा घटक महत्त्वाचा राहील। आणि इंग्लिश मधला कोणता घटक आपल्याला मार्क्स देणारा आहे तर तो आहे आपला एक प्रिपोजिशन। प्रिपोजिशन हा आपल्याला मार्क्स देईल। तर प्रिपोजिशन शिकते वेळी दोन टाईपचे प्रिपोजिशन असतात, एक असतात सिंपल आणि दुसरे असतात कंपाऊंड। तर सिंपल म्हणजे साधं प्रिपोजिशन आणि कंपाऊंड म्हणजे संयुक्त प्रिपोजिशन। संयुक्त म्हणजेच हे दोन दोन यांनी बनलेलं। आता सिंपल मध्ये बाय, ॲट, विथ, etc येणार। याच्यामध्ये कंपाऊंड मध्ये इनटू, अपॉन, विदिन या टाईपचे प्रिपोजिशन त्यामध्ये वापरल्या जाईल। तर चला मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे प्रिपोजिशन ॲट, महत्वाचा आहे। आता ॲटचा उपयोग निश्चित वेळ, छोटे ठिकाण, किंमत, दर, तात्पुरते काम, वय हे दाखवण्यासाठी केला जातो। तर पहिल्यांदा आपल्याला निश्चित वेळेसाठी बघायचं आहे आय गेट अप ॲट 6 o'clock। यामध्ये ॲट 6 o'clock यांनी निश्चित वेळ दाखवलेली आहे। फॉर एक्झाम्पल, माय कॉलेज opens at 11 o'clock, we go to bed at 10 o'clock या टाइप। my brother live at Sonegon, at Sonegon इथे म्हटलं तर आपण स्मॉल प्लेस दाखवलेला आहे। I left college at 25, इथे वय दाखवलेलं आहे की I left college at 25। I got this book at rest 52, I got this book at rest 52। तर या वाक्यामध्ये दर दाखवलेला आहे। तर he is at work, he is at work। तर टेम्पररी वर्क म्हणजे तात्पुरते काम, तात्पुरते काम या वाक्यात दाखवलेले आहेत। पण एक मोठी सिटी आहे आणि त्या सिटी मधला जर लहान एरिया दाखवायचा असेल तर आता बघा, ही तिथे ॲट वापरावं लागेल। ही लिव्स ॲट सदर इन नागपूर। आता नागपूर मधला छोट्या एरिया सदर आहे, त्यामुळे त्याच्या समोर आपण ॲट लावलेलं आहे। आता ॲटचा उपयोग लक्ष्य किंवा निश्चित उद्दिष्ट ठेवून सुद्धा केला जातो। तर यामध्ये काही फ्रेज आहे, त्या फ्रेज वापरल्या जाते, जसे शाउट ॲट, शूट ॲट, लुक ॲट, मॉक ॲट, स्माइल ॲट यासारख्या फ्रेजेसचा वापर लक्ष्य किंवा काही उद्दिष्ट ठेवून केलेला असतो। एखाद्या गोष्टीत चांगला आहे किंवा एखाद्या गोष्टीत कमकुवत आहे हे दाखविण्यासाठी, चांगला आहे हे दाखविण्यासाठी आपण ॲटचा वापर करतो। मग बघा, यामध्ये गुड ॲट, बॅड ॲट यासाठी पण पुअर सोबत इन वापरतात आणि एक्सपर्ट सोबत इन वापरतात। फॉर एक्झाम्पल, आपल्याला बघायचं आहे की तो इंग्लिश मध्ये चांगला आहे, ही इज गुड ॲट इंग्लिश। तो इंग्लिश मध्ये चांगला आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला ही इज गुड ॲट इंग्लिश, ही इज गुड ॲट इंग्लिश अशा टाईपचे आपल्याला फ्रेज मध्ये वापर होतो। पण मित्रांनो, गुड ॲट बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारले जाते की गुड सोबत कोणतं प्रिपोजिशन वापरणार, तर आपल्याला ॲटचा वापर करावा लागेल। आणि पुअर सोबत कोणतं प्रिपोजिशन वापरलं जाईल तर इथे इनचा वापर करावा लागेल। तर हे झालं आपलं ॲटचं। आता दुसरं प्रिपोजिशन बघायचं आहे आपल्याला इन। इनचा अर्थ होतो आत, इनचा अर्थ आत। आता इन चा उपयोग बंदिस्त सीमा असणाऱ्या वस्तूसाठी केला जातो। तर इनचा उपयोग बिगर प्लेस समोर सुद्धा केला जातो।
जसं बघा, ही लिव्स इन नागपूर, आय वर्क इन द रूम. तर ही बिगर प्लेस साठी आपण केलेला आहे, मोठ्या सिटी सोबत इनचा वापर केलेला आहे. तर इथे बंदिस्त असणाऱ्या खोलीसाठी आपण इनचा वापर केलेला आहे. मग आपल्याला तो मुंबईला राहतो, ही लिव्ज इन मुंबई, असं टाईप येणार. इनचा वापर कालावधी दाखवण्यासाठी केला जातो, जसेच इन अ वीक, इन अ समर, इन 1982 या टाईप. आता एन वापरलेलं असेल आणि त्यासमोर कार, टॅक्सी, जीप असे जर शब्द आलेले असेल, एन मीन्स आर्टिकल्स वापरलेले असेल आणि कार, टॅक्सी, जीप्स असे जर शब्द आलेले असेल तर त्याच्या पूर्वी इनचा वापर करावा. आणि त्याच्या समोर जर काही स्वामित्वदर्शक शब्द आहे, माय, हर, हिज, तर त्यासमोर सुद्धा इनचा वापर करावा लागतो. जसं ही गोज टू कॉलेज इन अ कार, ही गोज टू कॉलेज इन अ कार. तर इथे अ वापरलेला आहे, मीन्स आर्टिकल वापरलेला आहे आणि आर्टिकलच्या पुढे आपल्याला इन ह्या प्रिपोजिशनचा वापर करावा लागेल. मग सी इज सिटिंग इन हर क्लास, तर स्वामित्वदर्शक ऍडजेक्टिव्ह इथं वापरलेला आहे, त्यामध्ये इन हा हर, माय, हर, हिज जर आलेलं असेल तर त्यासमोर आपल्याला इनचा वापर करावा लागेल. तर चला मित्रांनो, पुढचं प्रिपोजिशन शिकायचं आहे आपल्याला, इनटू. इनटू म्हणजे आत, इनटू म्हणजे होते आत, इन म्हणजे आतच होते. इन म्हणजे आत, पण इन स्थिर वस्तूसाठी असते, तर इनटू हे गती असणाऱ्या वस्तूसाठी असतात. बाहेरून आत प्रवेश असेल किंवा अवस्था असेल किंवा स्थितीत बदल करायचा असेल तर आपल्याला इनटूचा वापर करावा लागतो. जसं बघा, he jumped into the river, he jumped into the river, he entered into the subject, he entered into the subject and found the answer. परंतु इथे एक लक्षात ठेवायचं का एंटरच्या समोर जर प्लेस आलं असेल तर into चा वापर होणार नाही. त्यानंतर त्यासोबत काही शब्द असतात, ब्रेक इनटू, टर्न इनटू, ट्रान्सलेट इनटू, म्हणजेच एका अवस्थेतून दुसऱ्या स्थितीत त्याला पाठवणे. जसं ट्रान्सलेट इंग्लिश इन टू मराठी, ट्रान्सलेट इंग्लिश इनटू मराठी. जसं द रॉबर ब्रोक इनटू दी हाऊस, द रॉबर ब्रोक इनटू दी हाऊस. ऑनचा उपयोग वर किंवा स्पर्श करून होतो, ऑनचा उपयोग वर किंवा स्पर्श करून. मग बघा, देअर आर 2 बुक्स ऑन द टेबल. ऑन द टेबल म्हटलं की तो काय आहे, वर आहे. द बॉल इज ऑन द टेबल. आता ऑनचा उपयोग दिवस व तारीख दाखवण्यासाठी केला जातो. सी विल मीट मी ऑन संडे, सी विल मीट मी ऑन संडे. दे विल कम ऑन 15 जून, they will come on 15 June. आता ऑनचा उपयोग आहे, पुढील उपयोग च्या विषयी किंवा च्या बद्दल. मग ऑनचा पुढील उपयोग आहे च्या विषयी किंवा च्या बद्दल. दिस बुक इज ऑन द फुलन देवी, म्हणजे हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आहे, कोणाबद्दल आहे, तर फुलन देवी बद्दल. ऑन चालू आहे या अर्थानं रेडिओ इज ऑन, द ट्रेन केम ऑन टाइम. ऑन टाइमचा अर्थ होते वेळेवर. ऑन चा उपयोग पायी किंवा चावर या अर्थाने केला जातो. ही ऑलवेज वॉक ऑन फूट, शी वॉज रायडिंग ऑन अ हॉर्स. तर नेक्स्ट पुढील प्रिपोजिशन आहे आपलं अपॉन. अपॉनचा अर्थ वरच होते, अपॉनचा अर्थ वर,
पण गती दाखवण्यासाठी. खालून वर जाणारी वस्तू असते, ज्याला मोशन असते, त्यासाठी अपॉनचा वापर केला जाते. द डॉग स्प्रँग अपॉन दी स्टेबल. स्प्रँग अपॉनचा अर्थ होते वर. द टायगर जम्प्ड अपॉन द स्प्रे म्हणजे भक्ष्य. तर मित्रांनो, यामध्ये आपण इंटू बघितलं, त्यानंतर ऑनचे काही उपयोग बघितले आणि त्यामध्ये अपॉन. तर मित्रांनो, पुढील प्रिपोजिशन ओव्हर. आता ओव्हर आपण पहिलेच बघितलं होतं की प्रिपोजिशन हा खूप महत्वाचा भाग आहे आणि आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये 1 मार्कसाठी येणार आहे. म्हणून त्यामुळे हा व्हिडिओ चांगल्यात चांगला शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून तुम्हाला आलेला प्रश्न सोडवता येईल. तरी आपण पाहू आता ओव्हर. तर ओव्हरचा अर्थ होते च्यावर, संपणे किंवा झाकून टाकणे. या 3 अर्थाने याचा वापर केला जातो. जर च्यावरच्या अर्थाने जर बघितलं आपण तर देअर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर. देअर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर. आता इथे ओव्हरचा जो उपयोग झालेला आहे तो झालेला आहे वर या अर्थाने. दुसरं वाक्य आपण बघितलं, स्प्रेड द क्लोथ ओव्हर द टेबल. स्प्रेड द क्लोथ ओव्हर द टेबल. याचा अर्थ टेबलला पूर्णपणे झाकून टाकणे. फॅन इज रीलिंग ओव्हर आवर हेड. फॅन इज रीलिंग ओव्हर आवर हेड. तर मित्रांनो, ओव्हरचा दुसरा अर्थ जर आपण बघितला तर संपणे. आणि क्लास इज ओव्हर, टाइम इज ओव्हर या टाइप मध्ये ओव्हरचा अर्थ संपणे या अर्थाने सुद्धा केला जातो. नेक्स्ट प्रिपोजिशन इज अमंग. अमंग च्या मध्ये, अनेकांच्या मध्ये. जर 2 पेक्षा जास्त घटकामध्ये एखादी वस्तू असेल तर आपण अमंग या प्रिपोजिशनचा वापर करतो. त्यामध्ये आय फाउंड हिम स्टँडिंग अमंग द क्राउड. आय फाउंड हिम स्टँडिंग अमंग द क्राउड. द टेम्पल वॉज हिडन अमंग द स्ट्रीट्स. The temple was hidden among the streets. Divide these mangoes among the children. मित्रो, among अनेकांच्या मध्ये जर एखादी गोष्ट असेल तर हे दाखवण्यासाठी आपण amongचा वापर करतो. त्याच्यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे between. between म्हणजे मध्येच, पण दोघांच्या मध्ये. दोघांच्या मध्ये. आता यामध्ये डिस्ट्रीब्यूट दीज. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. तर आता बघा, देअर वॉज अ डॉग बिटवीन द कार अँड द बस. देअर वॉज अ डॉग बिटवीन द कार अँड द बस. रामा लिव्ड इन नागपूर बिटवीन 2001 and 2008. Between and. Between and. Contact us between 7 a.m. and 5 p.m. Between and. Distribute these books between Ram and Shyam. तर मित्र, बिटवीन हे 2 व्यक्तीच्या मध्ये असते, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा बिटवीन सोबत अँडचा वापर केला जातो. टुवर्ड्स. टुवर्ड्स म्हणजेच च्याकडे किंवा च्या दिशेने. टुवर्ड्स. ही वेंट टुवर्ड्स द हाऊस. तो घराच्या दिशेने गेला किंवा तो घराकडे गेला. टायगर वेंट टुवर्ड्स the forest. Tiger went toward the forest.
त्यानंतर पुढचं प्रिपोजिशन्स बिफोर, च्या पूर्वी, बिफोर म्हणजे च्या पूर्वी किंवा समोर. यामध्ये आय हॅव नॉट मेट हिम बिफोर, मी त्याला कधीही पूर्वी भेटलेलो नाही. आय हॅव नॉट मेट हिम बिफोर. आय विल बी देअर बिफोर 5 o'clock, मी 5 वाजल्याच्या पूर्वी तिथे राहणार. आय हॅव नॉट सीन हर बिफोर. द केस वॉज ब्रॉट बिफोर द जज, तर इथे बिफोरचा अर्थ होते समोर. द केस वॉज पुट बिफोर द जज. मित्रांनो, मागील व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्याल आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब कराल. थँक्यू.